एखाद दिवशी जर रात्र उशिरा झोपली ना, त्याच्या दुसऱ्या दिवशीची सकाळ अशी काहीशी असते. एकतर तिला उठायचं पण नसतं आणि उठली तर काय करायचं पण नसतं. त्यामुळे तिला बेडवरून उठवल्यापासून स्कूलला पाठवण्यापर्यंत सगळं मलाच करावं लागतं. आज तिच्या डब्याला मी साबुदाणा खिचडी देणार होते, जे की तिला भरपूर आवडते. तिला स्कूलला पाठवल्यानंतर मी सुद्धा घरातली कामे आवरून घेतली. कारण आज दुपारी आम्हाला जायचं होतं फलटणला आद्या आल्यानंतरनं. मग छान असं मी पण तयार झाले. फक्त जायच्या वेळी सनस्क्रीन लावायला घेतली. इथं मी सनस्कूपची SPF 60 वाली सनस्क्रीन वापरते, ती पण स्प्रेवाली. त्यामुळे आजकाल मला सनस्क्रीन लावायला खूप भारी वाटतंय. या स्प्रेवाल्या सनस्क्रीनमुळे ना सगळीकडे इव्हनली सनस्क्रीन लागली जाते आणि अजिबात व्हाईट कार सोडत नाही. खूप वेळ हायड्रेटेड राहते आणि इझिली ॲब्झॉर्ब होऊन जाते आणि इतकी लाईट वेट आहे ना, अजिबात चिपचिपपणा वगैरे कसलंच जाणवत नाही. आधीच उन्हाळा चालू होणार आहे आणि त्या चिपचिपपणा जाणवलं की नको वाटतं, पण ही सनस्क्रीन खूप लाईट वेट आहे आणि याचा एक फायदा म्हणजे हे आपण फेसवर सुद्धा अप्लाय करू शकतो. इथेच आपले पैसे वाचतात आणि खूपच कम्फर्टेबल आहे. तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करा. त्यानंतर आम्ही निघालो फलटणला. आता आद्याला पहिली लहान असताना ना मागेच बसायची, पण आता खूप हट्ट करते की मला पुढच्या सीटवर बसायचे आणि तिची माझी नेहमी भांडणं चालतात. तुमची पण मुले असेच करतात का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.